टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे सरकारला। आणि आम्ही जवळजवळ 9 तारखेला ज्यावेळेला त्यांचा खून झाला, संतोष देशमुख हे माझ्या गावाजवळच त्यांचं गाव आहे मस्साजोग म्हणून, तिथले सरपंच होते आणि त्यांचं ज्या निगृढ पद्धतीने हत्या झाली तेव्हाच आम्ही मागणी केली होती की फास्ट ट्रॅक कोर्टावर ही केस चालली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे आणि लवकरात लवकर या खुन्यांना फाशी झाली पाहिजे, कारण अतिशय विदारक पद्धतीने त्या मुलाला मारण्यात आलेलं आहे। परंतु त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं। अखेर काल ज्याला तुमच्याच माध्यमातून टी व्हीवर जेव्हा सगळ्यांनी दृश्य बघितली त्याच्या मेल्यानंतरचे फोटो, त्या लोकांना कळलं की किती वाईट पद्धतीने त्याला मारलं गेलं आणि लोकांमध्ये अतिशय विद्रोह सुरू झाला की शेवटी कायदा लोक हातात घेतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं आम्हाला वाटतं। नाही, वातावरण बिघडत चाललेलंच आहे आणि त्याचकरता आमच्या काँग्रेस पक्षाने 8 आणि 9 तारखेला एक सद्भावना यात्रा केलेली, ज्याच्यामध्ये आमचे नवीन अध्यक्ष त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही माझ्या केज आणि मस्साजोगपासून करतात आणि आम्ही सद्भावना यात्रा काढून बीड जिल्ह्यामधलं जे वातावरण बिघडलेलं आहे ते चांगलं कसं राहील यासाठी आम्ही सद्भावना यात्रा करणार। धनंजय मुंडेंनी काही वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे, ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे आणि माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी राजीनामा देतो। नैतिकतेचा त्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही। नैतिकताला धरूनच त्यांनी द्यायला पाहिजे होतं। सद्विवेक बुद्धी जर असती तर ती पहिल्यांदाच त्यांची जागृत व्हायला पाहिजे होती असं मला स्पष्टपणे वाटतं। ताई, राजकीय पक्षांचे नेते आता जर पुण्याचं प्रकरण पाहिलं, पुण्याच्या प्रकरणामध्ये देखील तो जो मुलगा आहे तो राजकीय पक्षाच्या निगडीत आहे असं सांगितलं होतं। त्याच्यानंतर एका केंद्रीय महिला मंत्री आहेत, त्यांच्यावरती मुलीच्या बाबतीत असं घडलं, तोही एका राजकीय पक्षाचे निगडीत असं सांगितलं। थोडक्यात तुम्ही जे राजकीय पक्षाचे नेते आहात, तुमच्यासोबत काही गोष्टीसाठी तुम्ही हे लोक पोचले जात आहेत का? आणि या सगळ्यांचे जबाबदार म्हणून राजकीय पक्षांनी आता भानावर येणं गरजेचं आहे? नाही, बिलकुल आपण म्हणता ते बरोबर आहे, परंतु मला असं वाटतं की ह्या ज्या काही घटना, पुण्याची स्वारगेटमधली घटना असू देत अथवा रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या बाबतीमधली घटना असू देत, या कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण न आणता कुठली गोष्ट असेल त्याच्यामध्ये माणुसकीचा आधी विचार केला पाहिजे। अशा पद्धतीने प्रकार घडलेच नाही पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारची जबाबदारी झटकून देऊ शकत नाहीत ते। ताई, पण यामध्ये तुम्ही पण कोalitionचे गव्हर्नमेंट पाहिलेले आहेत, त्यामध्ये असं अनेक वेळा पाहायला मिळतं, मनमोहन सिंग सरकारमध्ये देखील जेव्हा मित्रपक्ष असतो त्या मित्रपक्षाच्या व्यक्तीचे राजीनामे घ्यायचे असतील मंत्र्यांचे तर खूप अडचणी येतात। यामध्ये अजित पवारांची भूमिका संशयास्पद वाटत नाही का? अजित पवारांनी हा राजीनामा घ्यायला पाहिजे होता की नाही? नाही, हे बघा आता ह्याच्यामध्ये कुणाची काय भूमिका आहे ह्याच्यावर आम्ही कसं काय सर्टिफाय करणार? एक विरोधी पक्ष म्हणून, जबाबदार लोक म्हणून आम्ही एवढंच बोलू शकतो की त्यांनी राजीनामा आधीच द्यायला पाहिजे। ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि आता ह्याच्यापुढे आम्ही हीच मागणी करतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस झाली पाहिजे। ज्यांनी अशी अतिशय निगृढ पद्धतीने त्या मुलाची हत्या केली त्याला फासावर चढवलं पाहिजे आणि माझ्या बीड जिल्ह्यातलं वातावरण हे सुरळीत झालं पाहिजे, एवढीच आमच्या अपेक्षा आहेत। धनंजय मुंडेंना पण यात सहआरोपी करा अशा पद्धतीची भूमिका समोर येत आहे। थेट त्यांचं नाव नाही या प्रकरणात कुठंच, पण वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे होते म्हणून त्यांचं सहआरोपी करा म्हणतात। तुमची काय? नाही, त्याच्यावर आमची भूमिका पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून जी काही योग्य चौकशी ती केली पाहिजे, त्याच्यामध्ये कुणीही डावं उजवं ठेवू नये आणि आम्ही त्याच्यामध्ये राजकारण आणू इच्छित नाही। यापूर्वी 2008ला जेव्हा स्फोट झाला होता तर त्यावेळेस नैतिकतेचा आधार घेत आर पाटलांनी राजीनामा दिला होता आणि पक्षाची ती भूमिका होती। त्यानंतर विलासरावांनी पण राजीनामा, शिवराज पाटील, शिवराज पाटील। मग अशा वेळी अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, मग एक प्रमुख नेता म्हणून त्यांची भूमिका पुढे येताना आपल्याला दिसलेली आहे, परंतु नैतिकतेच्या आधारावर त्यांनी अगोदर राजीनामा घेणं गरजेचं होतं का नव्हतं? नाही, गरजेचं होतं, पण नैतिकता हा प्रकार जर त्यांनी पाळला तरच तो पाळला जाईल। आम्ही कसं काय त्यांना नैतिकतेचे पाठ शिकवणार? आम्ही शिकवू शकत नाही ना। आमच्याकडे तर रेल्वे मंत्र्यांनी एक हे झाला ॲक्सिडेंट झाला की राजीनामा दिलेला होता काँग्रेसमध्ये। इथे मी दररोज ॲक्सिडेंट होता तरी पण हा रेल मंत्री, आम्ही त्याला रेल मंत्री म्हणतच नाही, रेल मंत्री अजिबात बोलत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः समजावून घ्यायच्या असतात आणि ह्या अशा लोकांना नैतिकतेचे पाठ लोकांना देऊन होत नाही। पण ॲज अन अपोजिशन सगळ्या ठिकाणी एक प्रेशर टाकणं किंवा त्यांना ते लाईनीवर आणणं हेही एक तुमची एक रिस्पॉन्स। हो, मग आम्ही ती पूर्णपणे पार पाडलेली, सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी ह्याच्यासाठी जोर लावलेला होता, परंतु याच्यामध्ये कुठेतरी निश्चितपणे तुम्ही म्हणता असं नैतिकतेचा अभाव मला वाटला आणि त्याच्या राजीनामा आलेला नाही। महाराष्ट्रामध्ये अपोजिशन कुठंच दिसत नाही, कारण अपोजिशन लीडर पद पण आलेलं नाही अजून, किंवा बाजू मांडताना कुठेतरी कमतरता
फोटो आल्यानंतर समाजामधून जो रेटा आला त्यामुळे राजीनामा द्यावा लागतोय. अपोजिशनची स्पेस कुठे गेली? नाही, अपोजिशनची स्पेस आहे तिथेच आहे. आता हळूहळू ती लोक सगळे ते स्पेस ऑक्युपाय करतील. परंतु हा प्रकार झाल्यापासून 3 महिने ह्याच्यावर चर्चा सातत्याने होती. तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर ह्या विषयावर चर्चा सातत्याने होती. अंजली दमानी यांसारखी लोक पुढे येत आहेत, ते त्याच्यामध्ये मागणी करतायत. मागणी झाली नाही असं दबाव तर खूप आलेला होता. पण ताई, अनेक लोक आपला स्कोर सेटल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं नाव घेत नाही, राजीनाम्याची मागणी करत नाही. खास करून विरोधी पक्षामधून लोकांना अपेक्षा आहे, लोक उद्रेक करायला लागलेत. राज्यामध्ये विरोधी पक्ष नेते आहेत कुठं? नाही, ते विरोधी पक्षाची लोक सुद्धा ह्याच्यात मागणी करतात. मी असं म्हणणार नाही की ते मागणी करत नाहीत, कारण आम्ही स्वतःच 9 तारखेला हा प्रकार घडल्यानंतर 2च दिवसात जाऊन आम्ही तो मागणी केलेली होती. परंतु काय होतं की त्यावेळेला त्याचं महत्त्व कळत नाही, आमच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु हा जो प्रकार झालेला आहे हा नैतिकतेला, माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. बीड जिल्ह्यामध्ये काय करणं गरजेचं आहे? तुम्ही बीडमधून येतात, इतक्या वर्षापासून तुम्ही प्रतिनिधित्व आहे तुमचं. बीड जिल्ह्याला झालंय काय? आणि अशा पद्धतीने सामाजिक एक द्वेष आहे आणि अत्यंत वाईट पद्धतीने, निर्दयी पद्धतीने अशा पद्धतीने खून केले जात आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये भविष्यात काय होणं अपेक्षित आहे? नाही, बीड जिल्हा हा अतिशय चांगला जिल्हा आहे. म्हणजे माझा जिल्हा आहे, मला माहिती आहे तो जिल्हा कसा आहे ते. त्या जिल्ह्यामध्ये क्रांतिकारक अनेक निवडून दिलेले आहेत. नाना पाटलांसारख्या लोकांना लोकसभेत निवडून दिलेले आहे. त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे. लोकांच्या मनाला भ्रमित करणारी काही जी बुडभर लोक आहेत, गुंड लोक, त्यांनी या लोकांना दिशाभूल केलेली, भ्रमित केलेलं आहे. परंतु बीड जिल्ह्यामधल्या लोकांना तोच गैरसमज दूर करून एकत्र आणण्यासाठी म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने आम्ही एक यात्रा सुरू करण्याचे ठरवले. 8 तारखेला आम्ही ती यात्रा सुरू करतोय. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.